मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। काही वेळापूर्वीच राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत आणि त्यांनी किंवा इतर कुठल्याही पक्ष सदस्यांनी हे कारण अद्याप जाहीर केलेलं नाही। शिवसेनेकडून सुद्धा कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही। मात्र महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या भेटीकडे अत्यंत महत्त्वाची भेट म्हणून पाहिलं जात आहे। या भेटीमागचं नेमकं कारण काय आहे याविषयी सध्या वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं आहे। याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरून आहेत। दिनेश, आजची महाराष्ट्रासाठी ही एक सर्वात मोठी बातमी आहे, मात्र त्याचं कारण अद्याप समजत नाहीये। आतापर्यंत तुमच्या हाती तुमच्या सूत्रांनुसार काय काय माहिती येते? काही वेळापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख मातोश्री या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। राज ठाकरेंसोबत त्यांच्या पक्ष नांदगावकरही यावेळी। बिलकुल दिनेश यांना पुन्हा एकदा आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया। दिनेश कदाचित रेंजमध्ये नाहीये, त्यामुळे त्यांचा आवाज स्पष्टपणे आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। उद्धव ठाकरेंच्या भेटीला सध्या राज ठाकरे पोहोचलेले आहेत मातोश्रीवर। त्यांच्यासोबत बाळा नांदगावकर देखील आहेत अशी माहिती दिनेश दुखंडे देत आहेत। याविषयी आपण अधिक माहिती त्यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न करूया। मात्र सध्या ज्या प्रकारे महानगरपालिकेच्या बीएमसीच्या निवडणुका तोंडावर येत आहेत त्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे पाहिलं जात आहे। या व्यतिरिक्त इतर कौटुंबिक कारणासाठी सुद्धा ही भेट असू शकते, ही शक्यता देखील नाकारता येत नाही। आणि त्यामुळे नेमक्या कुठल्या कारणासाठी राज ठाकरेंनी ही भेट घेतली आहे, ही भेट पूर्वनियोजित होती की आयत्या वेळी ठरलेली भेट होती, असे अनेक प्रश्न या निमित्ताने आता चर्चेले जात आहेत। काही वेळातच अर्थातच याची उत्तरं समोर येतील। स्वतः पक्षाकडून पक्षप्रमुख, दोन्ही पक्षाचे प्रमुख सुद्धा याविषयी स्पष्टीकरण देऊ शकतात। मात्र सध्या अशा प्रकारचं कुठलंही स्पष्ट कारण समोर येत नाहीये आणि त्यामुळे या भेटीकडे वेगवेगळ्या अँगल्सनी पाहिलं जातंय, वेगवेगळ्या बाजूंनी याची चर्चा व्हायला लागलेली आहे। याविषयी झी24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। उदय सर, कुठलंही कारण स्वतः दोन्ही पक्षाच्या प्रमुखांकडून किंवा पक्षाच्या इतर कुठल्याही सदस्याकडून स्पष्ट करण्यात आलं नाहीये, मात्र या भेटीची चर्चा सुरू आहे। सध्या काय काय शक्यता दिसत आहेत या भेटीमागच्या? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे पहिल्या फळीतले नेते आहेत त्याच्यामध्ये अनेक सरचिटणीस आहेत। त्या काही सरचिटणीसांची मी आता संपर्क साधला होता। त्यांच्यापैकी कोणालाही या संदर्भातली फारशी कल्पना नव्हती। त्यामुळे ही एक प्रकारे पहिल्या फळीतल्या नेत्यांना सुद्धा अंधारात ठेवून झालेली भेट आहे। यामागे कौटुंबिक फक्त कारण आहे असं समजायचं काही कारण नाही, तर त्याच्या मागे काही राजकीय समीकरणं जुळण्याचीही शक्यता नाकारता येत नाहीये। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या तोंडावर अशा प्रकारची भेट होणं ही एक अतिशय महत्वाची घडामोड आहे। गेल्या 4 वर्षांमध्ये दोघांमध्ये तर कुठल्याच प्रकारचा संवाद नव्हता, विशेषतः बाळासाहेबांच्या निधनानंतर। किंवा बाळासाहेब असताना सुद्धा त्यांच्या अखेरच्या काळामध्ये देखील दुरावा खूप मोठ्या प्रमाणावर उद्धव आणि राज यांच्यामध्ये वाढलेला होता। त्यामुळे त्यांच्या भेटीनं शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये काय भावना आहेत ह्या आपण समजू शकतो, परंतु त्यापेक्षा सुद्धा भारतीय जनता पक्षाची प्रतिक्रिया काय आहे हे देखील अत्यंत पाहणं औत्सुक्याचा विषय आहे। सध्या तरी याचं कारण माहीत नसलं तरी ही भेट दोन्हीकडच्या नेत्यांना एक प्रकारे माहीत नव्हती हे देखील वैशिष्ट्यपूर्ण म्हणावं लागेल। आणि याचं कारण हे संपूर्णपणे कौटुंबिक आहे असं काही समजायची गोष्ट नाहीये या ठिकाणी। मला असं वाटतं याच्यात काही राजकीय घडामोडींवरची चर्चा देखील अपेक्षित आहे। 4 वर्षापूर्वी उद्धव ठाकरे यांना जेव्हा हृदयविकाराचा थोडा त्रास झाला होता त्यावेळेला लीलावती हॉस्पिटलमध्ये स्वतः राज ठाकरे त्यांना भेटायला गेले होते आणि ते त्यांना स्वतःच्या गाडीत स्वतः वाहनाचं सारथ्य करत त्यांना लीलावतीहून बांद्रा निवासस्थानी घेऊन गेलेले होते। आणि तो क्षणही इतरांना आता आठवत असेल, परंतु आत्ताच्या भेटीचं नेमकं कारण आणि त्याची पार्श्वभूमी
ही काही अजून समोर येत नाहीये. काही काळातच त्याचाही खुलासा होईलच. परंतु दोन्हीकडच्या महत्वाच्या नेत्यांना एक प्रकारे अंधारात ठेवूनच ठाकरेंचे जे धक्कातंत्र आहे त्याचाही एक भाग हा आपल्याला म्हणता येईल. परंतु आता या क्षणाला मात्र महाराष्ट्रातली अत्यंत राजकीय पटलावरची महत्वाची बाब कुठली असेल तर ती उद्धव आणि राज यांची भेट ही आहे, एवढी मात्र निश्चित. बिलकुल उदय सर, यापूर्वी ज्यावेळी आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याशी आपला संपर्क झालेला होता त्यावेळी त्यांनी बाळा नांदगावकर हे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत असा उल्लेख केलेला होता. तर इतर कुणाला याची फारशी कल्पना असलेली दिसत नाहीये किंवा शिवसेनेकडून सुद्धा याबाबत फार कुणाला माहिती आहे असं दिसत नाहीये. तर एक प्रकारे ही भेट कौटुंबिक आहे असं मानलं किंवा राजकीय आहे असं मानलं तरी सुद्धा फारशी कुणाला कल्पना नसणं आणि अगदी मोजक्या लोकांना, एखाद दोघा लोकांनाच फक्त याची कल्पना असणं, याच्यातून नेमके काय काय संकेत मिळतात? दोन भाऊ जर अमोल एकमेकाला भेटत असतील तर त्याची कल्पना पक्षातल्या दोन्ही पक्षांच्या इतर नेत्यांना असण्याची काही आवश्यकता असं मला वाटत नाही. परंतु जर दोन भावांव्यतिरिक्त दोन राजकीय पक्षांचे प्रमुख, कारण दोघांचे स्वतःचे असे स्वतंत्र पक्ष आहेत आणि विचारसरणीचं साधर्म्य त्याच्यामध्ये जरी असलं तरी दोन राजकीय पक्ष जेव्हा भेटत असतात तेव्हा एक अपेक्षित आहे की त्यातल्या पहिल्या फळीच्या किमान नेत्यांना या संदर्भातली एक काही कल्पना किंवा अशी अपेक्षित आहे. परंतु ती देखील नाही. त्यामुळे याचं कारण कौटुंबिक असावं. परंतु कौटुंबिक कारण जरी असलं, 2 दिवसापूर्वीच उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस झाला त्यावेळेला त्या वाढदिवसाच्या शुभेच्छा राज ठाकरेंनी दिल्या किंवा पुष्पगुच्छ पाठवला अशी काही बातमी आलेली नव्हती. परंतु तेही एक कारण असेल. परंतु या भेटीमध्ये जरी कौटुंबिक कारणाकरता भेट होत असली असं आपण गृहीत धरलं तरी त्याच्यामध्ये राजकीय चर्चा होणारच नाही असं काही समजायचं काही कारण नाही. बिलकुल उदय सर, अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मागच्या 5 वर्षांमध्ये बरंचसं पाणी पुलाखालून वाहून गेलेलं आहे. 5 वर्षांपूर्वी शिवसेनेची जी ताकद मुंबईमध्ये होती किंवा जो कॉन्फिडन्स शिवसेनेला होता त्याच्या प्रमाणामध्ये आता किती बदल झालेला असेल हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. आणि त्यामुळे 5 वर्षांपूर्वी मागच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 1 पाऊल पुढे येण्याची आणि 100 पावलं पुढे येण्याची जी दोन्ही पक्षांकडून बतावणी झालेली होती, प्रत्यक्षात तसं काही घडलं नसलं तरी सुद्धा, तर तो सूर आता पुन्हा 5 वर्षानंतर पुन्हा एकदा आळवला जाण्याची एक शक्यता या निमित्ताने ओपन झाली आहे असं काही आपण म्हणू शकतो का? पालिकांच्या निवडणुका झाल्या त्यावेळची राजकीय परिस्थिती आणि आताची राजकीय परिस्थिती याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक पडलेला आहे. दोन्ही पक्षांसमोरच्या आव्हानांमध्ये खूप मोठा फरक पडलेला आहे. भारतीय जनता पक्ष अशा नावाचा जो एक फॅक्टर आहे तो फॅक्टर या दोघांच्या मध्ये आतापर्यंत इतक्या प्रकर्षाने आला नव्हता की जो आता या निवडणुकीच्या निमित्तानं निश्चितच त्यांच्या समोर येतोय. त्यामुळे या भेटीला अत्यंत महत्व निश्चितच आहे आणि निवडणुकीच्या संदर्भातली चाचपणी या भेटीत व्हायची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या भेटीकडे जसं मनसैनिक आणि शिवसैनिकांचं बारीक लक्ष आहे तसंच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचं आणि भारतीय जनता पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांचंही बारीक लक्ष असणं स्वाभाविक आहे. कारण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती महानगरपालिकेला होणार नाहीये आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर काय चर्चा होते हे पाहणं खूप औत्सुक्याचं आहे. बिलकुल उदय सर, अजून एक महत्त्वाचा प्रश्न असा की जी वेळ राज ठाकरेंनी निवडलेली आहे
मातोश्रीला भेट देण्याची, ह्या वेळेबद्दल काय सांगाल? कारण आपण बघतो आहोत की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेतच, शिवाय विधिमंडळाचं अधिवेशन सुद्धा सुरू आहे. कालच अशी एक बातमी आलेली होती की विधान परिषद चालू देत नव्हते विरोधक, त्यावेळी सत्ताधारी आणि विरोधक विशेषतः काँग्रेस राष्ट्रवादी मुख्यत्वे करून यांच्यामध्ये काही बोलणी झाली आणि त्यानंतर विधान परिषद सुरळीतपणे सुरू झाली. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज सकाळची वेळ राज ठाकरेंनी निवडणं, याला काही विशेष महत्त्व असावं का? सूत्रांची जी माहिती आहे त्या सूत्रांच्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांनी फोन करून ही भेट झाली असंही, परंतु अशा प्रकारचं कुठलं कन्फर्मेशन आतापर्यंत आलेलं नाही. त्यामुळे आपल्याला काही निष्कर्ष कोणत्याही प्रकारचा काढता येणार नाहीये. अलीकडच्या काळात शिवसेनेची भाजपवरची नाराजी ही खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे आलेली आहे आणि ती जी नाराजी आहे ती नाराजीचा स्फोट होण्याची देखील शक्यता वर्तवली जात होती. शिवसेनेनं सत्तेत राहावं की न राहावं या संदर्भातली चलबिचलही खूप मोठ्या प्रमाणावर होती. सातत्यानं सामना असेल, उद्धव ठाकरेंची भाषणं असतील, याच्यामध्ये मुलाखती असतील, याच्यामध्ये आम्हाला गृहीत धरू नका अशा स्वरूपाचे इशारे त्यांनी यापूर्वी अनेकदा दिलेले होते. त्या पार्श्वभूमीवर या दोघांसाठी देखील भारतीय जनता पक्ष हा एक दोघांसाठी एक प्रकारे चिंतेचा विषय आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या भेटीमध्ये कौटुंबिक कारणं जरी असली तरी कुठेतरी या गोष्टींची चर्चा देखील होणं अपेक्षित आहे. बिलकुल. धन्यवाद उदय सर या सविस्तर माहितीबद्दल. ज्या ज्या शक्यता आहेत त्या सगळ्या शक्यतांविषयी आपण चर्चा केली आहे. आता ज्यावेळी प्रत्यक्षात काही अधिकृत माहिती पक्षाकडून येईल त्यावेळी या सगळ्या गोष्टीवर शिक्कामोर्तब होईलच. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.